नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत आपल्या खास सखीला, शिक्षण सभापती प्रीती हर्षल रेवणे बनारसे। तर या आहेत शिक्षण सभापती प्रीतीताई आणि सगळ्यांना माहितीच आहे अमरावती शहरामध्ये चर्चित चेहरा आहे। सध्याच्या घडीला खूप चांगलं काम त्यांचं सुरू आहे आणि स्वतः एज्युकेटेड असल्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की समाजामध्ये कशा पद्धतीने काम करायचं आणि कसं हँडलिंग करायचं आहे शिक्षण संस्थेला। ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। बऱ्याच दिवसापासून आपलं सुरू होतं की इंटरव्ह्यू घ्यायचा, पण तुमचा बिझी शेड्यूल आणि तुमचं जे काम करण्याची जी पद्धत आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही भेट देता आहात शाळांना, मी बघतो आहे, सगळी जनता बघते आहे। तर तुमच्या ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला आज शेवटी वेळ दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी वुमन्स 24 चॅनलतर्फे आपले धन्यवाद करते। एक छोटासा परिचय, तसं आपण सगळ्यांना परिचित आहातच, पण तरी एक छोटासा परिचय तुमच्या परीने आमच्या दर्शकांना द्यावा। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीती बनारसे रेवणे। विमेन्स 24 चॅनलला सर्वप्रथम माझ्या खूप खूप शुभेच्छा, कारण त्याच्या नावामध्येच विमेन्स आहे आणि विमेन ऑलवेज 24/7 अवेलेबल फॉर सोसायटी फॉर गुड कॉज। मी आता शिक्षण सभापती म्हणून तुमच्या समक्ष इथे संवाद माझ्याशी प्रीतीताई साधतायत। तर त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण ह्या क्षेत्राबद्दल तुमच्या काय ध्येय धोरणं तुमचे असतील। तर सर्वप्रथम महानगरपालिकेच्या शाळा या समाजातील सर्व वंचित, उपेक्षित आणि त्याचबरोबर सर्व नागरिकांसाठी आहे। सर्वसमावेशक शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक विकासाबरोबरच त्यामध्ये सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा व्हावा। मग तो गुणात्मक व्यक्तिमत्व विकास, समाजामध्ये एक सुजाण नागरिक तयार होण्याच्या दृष्टिकोनातनं एक नागरिक तयार व्हावा आणि जो उद्याच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहील, त्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण त्यासाठी असणं मला वाटतं अधिक गरजेचं आहे। आणि आमचा भर हा सर्वांगीण विकासावर असणार आहे विद्यार्थ्यांच्या। तर एक प्रश्न मला खूप महत्त्वाचा बऱ्याच दिवसापासून भेडसावत आहे की महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे, कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळेमध्ये जी शिक्षण देण्याची जी गुणवत्ता आहे आणि पालकांचा जो दृष्टिकोन आहे शाळेकडे बघण्याचा, तो कमी होत चाललेला आहे आणि जास्तीत जास्त प्रायव्हेट याच्यावर भर देत आहे। तर तुम्ही असं काय वेगळं करणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या शाळांना, म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांना जास्तीत जास्त ॲडमिशन्स येतील? निश्चित, आता अमरावती महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये 63 महानगरपालिकेच्या शाळा आहेत। त्याच्यामध्ये उर्दू मीडियम, मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम आहे। यामध्ये आपल्याकडे मुलांची संख्या वाढवण्यावर आमचा सर्वप्रथम भर असणार आहे। पूर्वी आपण जर बघत असाल तर समाजात कितीतरी लोक हे महानगरपालिकेच्या शाळेत शिकूनच पुढे गेलेले आहेत। आम्ही तुम्ही पण तसंच झालेलो आहोत ना। त्यामुळे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उचलण्यापेक्षा मधल्या काळामध्ये खूप प्रायव्हेटायझेशन झालं आणि ती स्पर्धा झाली। लोकांना असं वाटायला लागलं प्रत्येकाला 1-2 अपत्य असतात आणि आपली मुलं स्पर्धेत कुठे मागे राहू नये म्हणून लोक प्रायव्हेट शाळेमध्ये टाकायला लागले। पण जर तुम्ही बघाल प्रायव्हेट शाळेचं चित्र असं आहे की 15-20 हजार पगार घेणारे शिक्षक तिथे आहेत, पूर्ण एज्युकेशनही नसणारे जे अपेक्षित आहे तिथे। पण महानगरपालिकेच्या शाळेत तसं नाहीये। तुमचा जो क्रायटेरिया 8वी 9वी 10वी कुठले शिक्षक असले पाहिजे, त्यांची गुणवत्ता, पात्रता तपासूनच ते शिक्षक इथे घेतले जातात। आता मधल्या काळात काय झालं हे मी नाही सांगू शकत का खालावलं, त्याला वेगवेगळ्या आपल्या पॉलिसीजही म्हणजे आपलं खाजगीकरण असेल, एकूण सगळ्या क्षेत्रातलं ते वाढलं, स्पर्धा वाढली आणि महत्वाचं म्हणजे भौतिक सुखसुविधांकडे लोकांचा कल वाढला। बरोबर आहे। त्यामुळे निश्चितपणाने आपल्या शाळा काही जुन्या असतील, रंगरंगोटी झालेल्या नसतील असं चित्र होतं, पण आता ते चित्र निश्चितपणाने बदलत आहे। आता आपल्या शाळा सुसज्ज इमारती उभ्या राहत आहेत, अधिकाधिक खोल्या आपण मुलांसाठी देण्यासाठी प्रयत्न करतो आहोत। तिथे प्रसन्न आणि आरोग्य संपन्न वातावरण असावं या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत। आणि आता मी आल्यापासूनच एक मीटिंग आमची झाली होती, माननीय महसूल मंत्री आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्यांच्याकडे आपण एक प्रस्ताव सादर केला ज्याच्यामध्ये आपण साधारण 20 शाळांचं नूतनीकरण, शौचालय ची उभारणी किंवा दुरुस्ती आणि खेळणी देणं। कारण आता जसं तुम्ही प्रश्न केलात की आपली संख्या कशी वाढेल, तर आम्ही प्री प्रायमरी सुरू केलं आहे। कारण प्रायव्हेट शाळांमध्ये मुलं 2.5 वर्षाचं झालं की ऍडमिशन घेतात। आमची शाळा पहिलीपासून होती, त्यामुळे ते 6 वर्षाचं मूल झाल्यावर आमच्याकडे येणार होतं। त्यामुळे आधीच आमची तिथे 50%
आमची मुलं दुसरीकडे जात होती, त्यामुळे हम्म. आम्ही प्री प्रायमरी सुरू केलेलं आहे आणि ते इंग्रजी माध्यमातून आहे. हे एक महत्त्वाचं आहे की इंग्रजी माध्यमातून आता शाळा सुरू होणार आहेत, त्यामुळे कदाचित होऊ शकते की आणखी दृष्टिकोन चेंज होईल पालकांचा. ताई, मला हे विचारायचं होतं की आता नुकताच 10वीचा रिझल्ट लागला, तर परिणाम आपल्या सगळ्यांनी बघितलेले आहे, मी पाहिलेलं आहे. म्हणजे आजच तुमची पोस्ट बघितली, त्या पोस्टवर मी बघितलेलं आहे की तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी काय तुम्ही 10वीचे जे मुलं आता उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी काय विशेष काही मोहीम वगैरे आहे का, जेणेकरून इतर जे लोक आहेत त्यांनी देखील शाळेमध्ये मुलांना आपलं ॲडमिशन द्यावं म्हणून? निश्चित. फक्त आधीच्या मुद्द्यातला एक मुद्दा पूर्ण करते की आपण 44 कोटीची मागणी केलेली आहे आणि सरांनी ती मान्यही केलेली आहे. त्यामुळे भौतिक विकास आपला निश्चितपणाने येत्या काळात होणार आहे. आणि 10वी-12वीचे विद्यार्थी, आपल्याला माहिती असतं या कोचिंग क्लासची मुलं पहिली आली आणि एवढे पर्सेंटेज आहे, या शाळेतली मुलं. तुम्हाला माहिती आहे का मनपाच्या शाळेतलं कोण मुलगा पहिला आला? नाही. मुळात आपल्याकडे व्यवस्था त्या पद्धतीची जाहिरात करण्यात कमी पडते. एक आपली पारंपरिक विचार प्रक्रिया होती की आपण करायचं आणि सोडून द्यायचं. आताचं जग वेगळं आहे. त्यामुळे जर तुम्ही आता बघाल तर प्रत्येक शाळेत म्हणजे 88% आमचा 10वीचा निकाल आहे, 88.5 आमचा 12वीचा निकाल आहे, 90% वर मिळवणारे पर्सेंटेज असणारे विद्यार्थी आमच्या शाळेतनं आहे. त्यामुळे निश्चितपणाने महानगरपालिकेच्या मुलांचं भविष्य चांगलं घडणार आहे आणि ही मुलं उद्या आयकॉन्स असणार आहे समाजासाठी. म्हणून माझ्या अखत्यारीत मी आता असं केलेलं आहे की त्यांना भेटून तर सत्कार केलेच, त्यांच्या घरी सभापती महोदयांच्या हस्ते एक प्रमाणपत्रही गेलेलं आहे, एक माझी हस्ताक्षर असलेलं पत्र आपण त्यांना पाठवलं. त्याच्यातनं त्यांना एक सकारात्मक मिळावं की आपण जे करतोय आहे, ज्या शाळेत शिकतोय ते चांगले आणि त्याची व्हॅल्यू आहे आणि त्यांचे एक्झाम्पल सेट व्हावे म्हणून आपण त्या मुलांचे पोस्टर्स पहिले, दुसरे, तिसरे आलेले असं प्रत्येक शाळांना सांगितलंय की तुम्ही तुमच्या विभागामध्ये ते होर्डिंग्स लावावे. कारण हे जग सध्या प्रचाराचं आहे, प्रसाराचं आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मनपाच्या शाळेत शिकतोय ह्याबद्दल कमीपणा न वाटता ते स्वाभिमानाचं असलं पाहिजे. अगदी बरोबर. हा मुद्दा खरंच खूप चांगला आहे की जी मुलं आता खरं तर पहिली, दुसरी, तिसरी आलेले आहेत आणि प्रत्येक शाळेने महानगरपालिकेच्या हा जर असा पाऊल जर उचलला तर नक्कीच इतर मुलांना देखील त्याची प्रेरणा मिळेल, इतर पालकांना देखील त्याची प्रेरणा मिळेल. ताई, तुम्ही आता जो 44 कोटींचा जो बावनकुळे साहेबांनी क्लिअर केलेला आहे मॅटर, तर मला हे म्हणायचं आहे की सगळ्यात आधी अभिनंदन. कारण एवढा मोठा अमाऊंट, एवढं मोठं काय म्हणू आपण त्याला, योगदान जे आता शिक्षण संस्थेला मिळालेलं आहे ते तुमच्या माध्यमातून मिळालं आहे. खरं तर हे कौतुकाची बाब आहे आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी तरी मला वाटते प्रीती त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येक घटकांनी या गोष्टीचा विचार करून पुढील मार्गदर्शन किंवा काहीही लागलं असल्यास तर प्रीतीताईंना नक्कीच त्यांनी भेटावं. आणि मला असं वाटते की एवढ्या चांगला नेतृत्व आपल्या अमरावती शहराला मिळालेलं आहे, एवढा चांगला सभापती आपल्याला या अमरावती शहराला मिळालेला आहे की नवीन दृष्टिकोन आणि नवीन पाऊल आपल्या मुलांच्या दृष्टिकोनातून त्या उचलत आहे. तेव्हा सर्वप्रथम तर मी आपले खूप खूप अभिनंदन करते आणि अमरावती शहराचे देखील अभिनंदन की एवढ्या चांगल्या सभापती अमरावती शहराला मिळालेला आहे. ताई, तुम्ही आम्हाला तुमचा जो वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आणखी काही नवीन घडामोडी जर यात आल्यात तुमच्या कार्यकाळामध्ये तर नक्कीच आम्हाला कळवा. वुमन्स 24 चॅनल नेहमी सदैव तुमच्याबरोबर असेल. तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आणि आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि ताईंनी जसं सांगितलं की मी हे करू शकले तर माझ्यासोबत आमचे नेते सन्माननीय आमदार रविभाऊ राणा असल्यामुळे आम्हाला ते बळ मिळतं आणि म्हणूनच आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि आमच्यावर विश्वास माननीय बावनकुळे साहेबांनी दाखवलाय आणि त्यांनी निधीची उपलब्धता आपल्याला करून दिल्यामुळे येत्या काळात आपण नक्कीच भौतिक आणि गुणात्मक विकास करू याबद्दल आश्वस्त करते. धन्यवाद. धन्यवाद.